ताकदीनं उभा राहिले. तुम्ही जर मराठ्यांना असंच न्याय द्यायचं काम केलं तर मराठासुद्धा तुमच्या बाजूनं ताकदीनं उभा राहील. कारण आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही, आम्हाला आरक्षणाशी देणं घेणं आहे. आमचे लेकरबाळं जर तुम्ही मोठे केले तर हा आमचा करोडो मराठा समाज तुम्हालाही मोठं करेल, त्यात काही शंका नाही. आज पुन्हा असंही वाटतं आहे की आज सातारा संस्थानचं गॅझेटियर, कोल्हापूरचं गॅझेटियर, पुण्याचं गॅझेटियर, औंध संस्थानचं गॅझेटियरचं सुद्धा जे आर निघाल अशी सुद्धा आम्हाला आज आशा आहे आणि ते येऊ शकतं. आणि शेतकऱ्यालासुद्धा आज भरभरून निधी मिळू शकतो अशी पण आशा आहे. नाही मिळालं तर आंदोलन खूप टोकाचं उभं राहणार आहे शेतकऱ्यांसाठी, यातही काही दुमत नाही. बरं, या सगळ्यामध्ये आतापर्यंत ही दुसरी वेळ आहे म्हणजे JRच्या याचिका करण्याची. दुसऱ्या वेळेस ठिकाणी हा नाकारलेला दिसतोय. 2 वेळेस नाही भाऊ, ही 4थी-5वी वेळ आहे. आणि आणखीनसुद्धा त्यांनी छगन भुजबळनी आणि त्याच्या लोकांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. मराठ्यावर जाणाऱ्या खूप अवलादी आहेत. त्यांना वाटतं गोरगरिबांचं कल्याण होऊ नये, पण न्यायदेवता न्याय करती. गोरगरिबांचा आधार, गोरगरीब मराठ्यांचा आधार म्हणून न्यायदेवता खंबीर उभा आहे मराठ्यांच्या पाठीशी. सरकारही मराठ्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे, याच्यातून दिसतं आहे. असं मला काय राजकारणाचं देणं घेणं नाही, म्हणून मी वारंवार सांगतो माझ्या गरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे, त्याच्यातून आमचे लेकरं मोठे होणार आहेत. आयुष्याचं कल्याण लेकराबाळांचं माझ्या मराठ्यांच्या लेकराचं होणार आहे. यांनी कितीही याचिका दाखल केल्या तरीही एक गोष्ट याच्यातून सिद्ध झाली, मराठ्यांवर किती जळणार आहेत आणि मराठ्यांच्या लेकराचं किती आयुष्य उद्ध्वस्त व्हावं म्हणून कोणत्या जातीचे नेते बोलत आहेत आणि याचिका दाखल करतायत की मराठ्याचं वाटलं व्हावं म्हणून. याच्यावर मराठ्यांचं बारकाईनं लक्ष आहे. पुढच्या काळात आमच्या विरोधात गेलेले ओबीसीचे जातीचे नेते, ओबीसीचे नाही जातीचे नेते, त्यांचा आम्ही राजकीय कार्यक्रम उद्ध्वस्त करणार आहेत, हे मात्र खरं आहे. कारण तुम्ही जर आमच्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला लागलात, आम्ही तुमचं जे ज्या जातीचे नेते आमच्या विरोधात गेले त्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. कारण करोडो ओबीसींनासुद्धा ही गोष्ट मान्य नाही की मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून. आणि ओबीसीचे नेते मात्र मराठ्यांचं वाटोळं व्हावं म्हणून कोर्टात जातात, मोर्चे काढतात, आंदोलनं करतात. हे गोरगरीब ओबीसीला मान्य नाही आहे. गोरगरीब ओबीसीला वाटतं मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात, त्यांचं जर गॅझेटियर आहे तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. आमचं किती स्वच्छ म्हणणं आहे बघा मराठ्याचं. बंजारा समाजाच्या नोंदी निघाल्या तर आम्ही म्हणतो बंजारा समाजाला मिळालं पाहिजे. त्याच्यात ब्राह्मण समाजाच्या निघाल्या, त्याच्यात सुतार समाजाच्या निघाल्या, त्याच्यात लोहार कुंभाराच्या निघाल्या, तर आमचं म्हणणं आहे बाबा दिलं पाहिजे. इतके स्वच्छ मनाचे मराठी आहेत आम्ही. म्हणून ओबीसींना पण वाटतं की मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्यात तर आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या ओबीसीच्या नेत्यांनी विरोध नाही केला पाहिजे. पण हे इतके जातीवादी आहेत हे नेते, यांना ओबीसीचं मराठ्याचं चांगलं व्हावं वाटत नाही. म्हणून हे राजकीय स्वार्थासाठी, नेते बनण्यासाठी, मीडियात प्रसिद्धीत राहण्यासाठी हे मराठ्यांच्या विरोधात जातात. ओबीसींना, गोरगरिबांना आणखीन दुसरंही वाटतं, मराठे हे कधीच आपल्याला आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढला नाही मराठ्यांनी, कोर्टात गेले नाही. मग आपले ओबीसीचे नेते मराठी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.